तरुणांमध्ये मैदानी खेळाप्रती आवड निर्माण व्हावी तसेच युवा पिढी शिक्षणासोबतच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सशस्त्र निर्माण होण्याच्या उदात्त हेतूनं धुळे जिल्हा युवा सेना व क्युमाइन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं 2 दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व क्युमाइन क्लब धुळ्याच्या अध्यक्ष डॉक्टर बीबी माळी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। या व्हॉलीबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरातून 43 संघांनी सहभाग नोंदवला होता। यामध्ये 4 मुलींच्या संघांचा देखील सहभाग होता। झालेल्या या स्पर्धेतून क्युमाइन क्लब संघानं प्रथम क्रमांक मिळवून तब्बल 11,000 रुपयांचं बक्षीस भव्य चषक जिंकलाय, तर द्वितीय क्रमांक डीडीसी धुळे या संघानं मिळवून 7,000चं भव्य चषक जिंकला आहे। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवा सेना जिल्हा समन्वयक मोहित वाघ, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, युवा सेना जिल्हा प्रसिद्धी समन्वयक सिद्धेश नाशिककर, शहर संघटक जयेश फुलपगारे, विधानसभा क्षेत्र प्रमुख तरबेज शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।